नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हे बा श्री स्वामी समर्थाची पट्टी असलेलं तोरण बनवलेलं आहे मोत्याचं। असं सुंदर असं हे तोरण 2 कलरमध्ये बनवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता किंवा छोटं पण बनवू शकता किंवा मोठं पण बनवू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पट्टी छोटी किंवा मोठी बनवू शकता। मी पट्टीवर श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे, तुम्ही प्लेन पट्टी केला तरी पण चालू शकतं। आणि सुंदर असं हे तोरण केलेलं आहे, त्याला असे खाली मोती लावून गोंडे लावून घेतलेले आहेत। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या कलरचे मोती लावून पण तुम्ही बनवू शकता। मी व्हाईट आणि ऑरेंज कलरचे मोती लावलेले आहेत। तर हे तोरण सुंदर असं एक तोरण तयार झालेलं आहे। तर त्यासाठी मी ऑरेंज कलरचा धागा, व्हाईट कलरचा धागा, त्याच्यानंतर हे ऑरेंज कलरचे 8 नंबरचे मोती वापरले आहेत आणि व्हाईट कलरचे 8 नंबरचे मोती, आणि माझी सुई आहे 1.75 mm ची। हे पण 1.75 mm ची सुई आहे माझी। अशा तऱ्हेने हे तोरण केलेलं आहे। चला तर आपण बघूया की हे तोरण कसं केलेलं आहे। आणि या तोरणपट्टीच्या एकूण 126 लाईन्स आहेत। कडेच्या ह्या 2 बॉर्डरच्या लाईन धरून 126 आहेत। हे आपण कडेने बॉर्डर केले ते दोन्हीकडे, आणि आतील ह्या 124 होतात। तर तुम्ही कडेने बॉर्डर नाही केला तर 124 ह्या लाईन आहेत पट्टीच्या। चला तर आपण सुरुवात करूया। हे पहा मैत्रिणींनो, आपण आता ही तोरणपट्टी करून घेतली आहे। ही तोरणपट्टी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी। तर ही अशी आपण तोरणपट्टी केलेली आहे श्री स्वामी समर्थांची। हे पहा श्री स्वामी समर्थ असं लिहिलं आहे। दोन्हीकडे स्वस्तिक काढून शेवटी असे आपण पॉईंट घेतले आहेत 4 असे, आणि त्याच्यानंतर आपण 3 लाईन घेतले आहेत। अशा पद्धतीने आपण ही तोरणपट्टी केलेली आहे। तर ही कशी केली हे तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेलच। तर आपण आता ह्याच्या कडेने बॉर्डर कशी करायची ते बघूया। तिथे हे बघा मी अशी केली आहे बॉर्डर। इथं आपण सुरुवातीला 2 डबल क्रोशेट, 1 चेन, 2 डबल क्रोशेट ह्या कोपऱ्यात घातले आहेत सुरुवातीला। त्याच्यानंतर आपण 3 डबल क्रोशेट घेतले आहेत। एक मधला एक गॅप सोडलेला आहे, हे बघा आपण आता इथं घेतली। त्याच्यानंतर एक आपण रेष सोडायची, त्याच्यानंतर दुसऱ्या रेषेत घ्यायचं, त्यानंतर एक सोडायचे। जे एक गॅपनं आपण 3 डबल क्रोशेट घातलेले आहेत। आणि आपण ह्या कडला इथं आपण कोपऱ्याला परत 2 डबल क्रोशेट, 1 चेन, 2 डबल क्रोशेट केले आहेत। पुन्हा आपण ह्या मधल्या भागात प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट केले आहेत। जितकी तुम्ही तोरणपट्टी रुंद कराल तितकं तुम्हाला इथं डबल क्रोशेट भेटणार आहेत। हे पहा, तर इथं मी हाय तसं डबल क्रोशेट घेतला आहे। आणि आता हे बघा इथं आपण काय करायचं, ह्या कोपऱ्यावर आपण सुरुवातीच्या डबल क्रोशेटमध्ये 2 डबल क्रोशेट, 1 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशेट कॉर्नरचं आपण करतो आहे। त्याच्यानंतर आपण हे पहा इथं आता आपण ही ओळ सोडून देणार आहे। त्याच्या पुढच्या ओळीमध्ये आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार आहे। 1 2 आणि 3। हे पहा 3। आता इथं आपण मध्ये चेन वगैरे काही घ्यायची नाही, डायरेक्ट आपण ही एक ओळ स्किप करायची। दुसऱ्या लाईनमध्ये 3 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। फक्त आपण कॉर्नरला 2 डबल क्रोशेट, 1 चेन आणि पुन्हा 2 डबल क्रोशेट, त्याच्यानंतर आपण 3 डबल क्रोशेट घेणार, मध्ये कोणतीही चेन घ्यायची नाही। त्याच्यानंतर पुन्हा आपण एक लाईन स्किप करायची, पुढच्या लाईनमध्ये 3 डबल क्रोशेट घ्यायचे, पुन्हा एक लाईन स्किप करून त्याच्यानंतर आपण 3 डबल क्रोशेट घ्यायचे। असं आपण पूर्ण लाईन जितकी पट्टी आहे तितकं आपण करून घेऊया। मैत्रिणींनो, आपण आता ह्या कोपऱ्याला आलेलो आहे। तर आता आपण काय करणार आहे, इथं 2 डबल क्रोशेट जसं आपण सुरुवातीला केलं तसंच करायचं। 1 चेन,
आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशेट. आता इथं आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करणार आहे. हे पहा, प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण एक डबल क्रोशेट करून घेऊया. अशा तऱ्हेने आपण ही कडेची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे पहा, हा आपला कोपरा झाला आहे. आता प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण एक डबल क्रोशेट करून घेऊया. आपल्या आता ही बॉर्डर करून झालेली आहे आणि आपण आता ह्या ऑरेंज कलरच्या धाग्यात व्हाईट कलरचे मोती आणि ऑरेंज कलरचे मोती घालून घेतले आहेत. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, एक मोतीची हे करणार आहे. म्हणजे असं एक व्हाईट मोती एक ऑरेंज मोती असं आपण करून घेणार आहे. त्यामुळं असं आपण हे घालून घेतलं आहे. सुरुवातीला एक घालणार, नंतर ऑरेंज, नंतर व्हाईट. त्याच्यानंतर आपण पुन्हा असंच करणार आहे. त्यामुळे असे मी मोती घालून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, पट्टी आपली अशी धरायची आणि सुरुवातीचं आपण हे जे कोपरला केलं तिथं नाही घालायचं, आपण इथून करायची आहे सुरुवात. इथं आपण धागा बांधून घ्यायचा आहे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि इथं आपण 3 चेन घेणार सुरुवातीला, 1 2 3. आणि इथं आपण अजून 2 डबल क्रोशेट म्हणजे 3 डबल क्रोशेट झाले एकूण. त्याच्यानंतर आपण पुढच्या ह्या हे बघा गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालणार. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालणार. 1 2 आणि 3. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. असे आपण 3 ह्याचे 8 बंच करणार आहोत. 1 झाला, 2 3 4 5. हा 6व्या नंबरचा आहे आपला. 3 डबल क्रोशेट घालायचे. तुम्ही इथे 4 पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी 3 घातले आहेत. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 आपण 3 ह्याचे डबल क्रोशेट. हे पहा मैत्रिणींनो, आता आपण हे 8 3 ह्याचे डबल क्रोशेट करून घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा जरा धागा आपण मोठा करायचा आणि इथून आपल्याला आता हा पूर्ण धागा काढून घ्यायचा आहे. असा हे पूर्ण मोती वगैरे आपल्याला तिथून असे बाहेर काढायचे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, सुरुवातीला आपण एक व्हाईट मोती आणि एक ऑरेंज मोती असं घालणार आहे. हे पण आपण आता इथं केलं तर हे गॅप आपण स्किप करणार आणि आपण आता इथं सुईवर धागा असा घेणार आहे. हे पहा, आणि असा गोल फिरवून आपण पुन्हा हा स्किप करणार आणि इथं 3 डबल क्रोशेट घेणार. 1 2 आणि 3. हे पहा, पुन्हा आपण इथं आता 8 डबल क्रोशेट घालून घेऊया. आपण जसं ही पहिल्यांदा घातले तसे 8 बंच करून घेऊया 3 डबल क्रोशेटचे. 1 2 आणि 3. पुन्हा आपण इथं दुसऱ्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घालणार. असे आपण 8 बंच करून घेऊया 3 डबल क्रोशेटचे. असे आपण करून घेऊया मैत्रिणी. आपण आता 8
बंच करून घेतला 3 डबल क्रोशेटचे 1 2 3 4 5 6 7 8। आता आपण इथून धागा आपल्याला हे बाहेर घ्यायचा, असं घ्यायचं आपण। पुन्हा आपण इथं मणी घालून घ्यायचे। आता आपण काय करायचं आहे, हे 3 मणी घालून घेतले। इथं आपण धागा सुईवर घ्यायचा, सुई आपण गोल फिरवायची अशी, आणि पुन्हा आपण धागा सुईवर घेऊन एक गॅप टाकायचा आणि ह्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घ्यायचे। 1 2 आणि 3। तर पुढे आपण प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। 1 2 3 असे आपण 8 डबल क्रोशेट इथं घालून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8। पुन्हा आपण असे 2 मोती व्हाईट 1 ऑरेंज कलरचा घालायचा आणि पुन्हा आपण एक गॅप सोडायचा, पुन्हा आपण 8 घालायचे, असे आपण पूर्ण लाईन करून घेऊया। आता आपण पूर्ण लाईन ही करून घेतली आहे आणि इथं आपण हा धागा कट करून घेतला आहे। एक लाईन झाल्यानंतर आपण हा धागा कट करून घेतला आहे। अशा तऱ्हेने आपण ही लाईन, एक लाईन आपली कंप्लीट झालेली आहे पहिली। आता आपण पुन्हा इथून धागा स्टार्ट करायचा, जोडून घ्यायचा। मैत्रिणींनो, आपण आता दुसरी लाईन करणार आहे, तर त्यासाठी मी धाग्यात हे मोती वळून घेतले आहेत। सुरुवातीला 2, नंतर 1, नंतर 2, हे पहा असे। त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याला आपण असे 2 करणार, असे आपण मोती वळून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता आपण इथं एक मोती घातला व्हाईट। आता आपल्याला 2 व्हाईट आणि मध्ये एक ऑरेंज घालायचं आहे। तर आपण सुरुवात करूया। तर आता आपण धागा इथं जोडून घ्यायचा आहे पहिल्यांदा। हे पहा, आता आपण इथून सुरुवात करणार आहे। इथं आपण धागा जोडून घेऊया आणि त्याची गाठ मारून घ्यायची व्यवस्थित। सुरुवातीला आपण 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, आणि नंतर आपण इथं 2 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण 3 डबल क्रोशेट होणार। त्याच्यानंतर ह्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालणार। पहिल्यांदा आपण 3 डबल क्रोशेटचे बंच केले। आता आपण 3 याचे 7 बंच होतील आपले। हे बघा 3, आता हा चौथा आपला सुरू आहे। एक 2 3 4 5 6। आता इथं आपला शेवटचा, असे एकूण 7 आपले बंच झालेले आहेत 3 डबल क्रोशेटचे। आता इथं आपण पूर्ण धागा आपण ओढून घ्यायचा आहे याच्यातून। आता आपण इथं मणी घालून घ्यायचे।
इथं आपण एक एक मणी घातले. आता आपण दोन दोन मणी घालणार आहे. आता आपण धागा सुईवर घ्यायचा आणि आता आपण इथं 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. तर प्रत्येक गॅप मध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार. हे पहा, आता आपण या प्रत्येक गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट घालून घेऊया आणि आपण इथे येऊया. हे पहा, आपण आता इथं 7 बंच केले आहेत 3 डबल क्रोशेटचे. आता आपण इथून धागा बाहेर काढायचा असा. आता इथं आपण मणी घालून घ्यायचे आहेत, मोती घालून. आता आपण धागा सुईवर घ्यायचा आणि सुई आपण अशी गोल फिरवून घ्यायची आणि पुन्हा धागा सुईवर घेऊन आपण इथं 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. आता आपण पुढच्या गॅप मध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट घालणार. अशा रीतीने आपण हे आता 7 बंच तयार करायचे आहेत प्रत्येक ह्याच्यात. त्यानंतर 2 मोती आणि 1 ऑरेंज कलरचा मोती, 2 व्हाईट कलरचे मोती आणि मध्ये आपण 7 याचं 3 डबल क्रोशेटचं 7 बंच करणार. ह्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथून करायची सुरुवात. 1 2 3 4 5 6 इथं आपले 6 येणार बंच. त्यानंतर इथं आपला मोती एक एक वाढणार आहे. 3 होणार. 3 मोती, 1 ऑरेंज कलर, पुन्हा 3 व्हाईट कलर, पुन्हा इथं 6 येणार आपले बंच 3 याचे, पुन्हा इथं 3 येणार. असे आपण करून घेणार. सुरुवातीला आपण ही लाईन करून घेऊया 2 मोत्यांची. त्याच्यानंतर आपण तिसरी लाईन करून घेणार आहे. मैत्रिणींनो, आपली आता ही 2 नंबरची लाईन 2 मण्यांची कंप्लीट झालेली आहे आणि इथं आपण धागा हा कट करून घेतला आहे. आता नंतरला आपण हे धागे कट करून ह्यामध्ये असे घालून घ्यायचे जेणेकरून ते बाहेर दिसणार नाहीत. आता आपण ह्याच्यानंतरची लाईन बघूया. आता आपण इथं 3 मणी घालणार आहे. तर मी हे बघा धाग्यात असे घालून घेतले. सुरुवातीला 3, नंतर ऑरेंज 1, पुन्हा 3 असे. मग आपण काय केलं आहे, सुरुवातीला 3 घातलेत, नंतर 1 ऑरेंज, नंतर 6 व्हाईट कलरचे, पुन्हा 1 ऑरेंज, पुन्हा 6 असे केलेत. कारण सुरुवातीला 3च घातलेत कारण आपण इथं 3 लाईन सुरुवातीला आपल्याला 3 मणी लागतात. तर आपण धागा कुठं जोडून घेणार आहे, आपण आता हा धागा इथं जोडून घेणार आहे. हा पहा, इथं धागा आपण जोडून घेऊया. धागा जोडून घ्यायचा इथं. सुरुवातीला 3 चेन घ्यायचे. आणि पुढचे 2 डबल क्रोशेट. आता आपला इथं एक एक बंच 3 याचा कमी होत जाणार. सुरुवातीला 8 होते, नंतरला 7 झाले आणि नंतरला आता हे 6 होणार. तर आपण असे 3 डबल क्रोशेट प्रत्येक गॅप मध्ये करून घ्यायचे. असे 3 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. आपण आता हे 6 बंच 3 डबल क्रोशेटचे करून घेतले आहेत. आता आपण हा धागा जरा मोठा करून यातून हा पूर्ण धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथं आपण एक अशी गाठ मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता इथं 3 व्हाईट मोती घालून घेणार आहे. 3 व्हाईट मोती, 1 ऑरेंज आणि पुन्हा 3 व्हाईट. हे पहा,
तर आपण असं करून घेणार आहे इथं. आता आपण काय करणार इथं, सुईवर धागा घेणार, सुई गोल फिरवणार आणि पुन्हा आपण सुईवर धागा घेऊन इथं आपण 3 डबल क्रोशेट घालणार. 1 2 आणि 3. पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट घालणार इथं. असे आपण 3 डबल क्रोशेट घालत जायचं. इथं 3 इथं 3 इथं असे 6 आहे ना. जसे आपण इथं केले, सुरुवातीला केले 6, तसे इथं 6 घालायचे. पुन्हा आपण असेच मणी इथं लावून घ्यायचे. असं आपण ही पूर्ण लाईन करून घेऊया. मैत्रिणींनो, आपण आता ही लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं इथं आपण धागा कट करून घेतला आहे. आता आपण ह्या चौथ्या लाईनला आहे बघा 4 मणी घेतले आहेत. सुरुवातीला 4, नंतर 1 ऑरेंज, पुन्हा 4 असं घेणार आहे. तर आपण धाग्यात घालते वेळी सुरुवातीला 4, 1 ऑरेंज, पुन्हा 8 व्हाईट कलरचे, 1 ऑरेंज आणि पुन्हा 8 व्हाईट कलरचे असे करून घ्यायचे. तर आता आपण सुरुवात करूया चौथ्या लाईनला. आता आपण धागा इथं जोडून घेणार आहे. हे पहा, इथं धागा आपण जोडून घ्यायचा. आणि सुरुवातीला आपण 3 चेन घ्यायच्या आणि पुढं 2 डबल क्रोशेट. सेम आपण जसं पहिल्यांदा केलं तसंच करायचं. 3 डबल क्रोशेट घ्यायचे प्रत्येक गॅपमध्ये. आता आपल्या इथं 3 याचे 5 बंच होणार आहेत. आपला एक कमी होत जातो. असे आपले 5 झालेले आहेत. आता आपण इथं धागा मोठा करून घ्यायचा आणि यातून पूर्ण धागा आपण बाहेर काढायचा. धागा खेचून घ्यायचा. आता इथं आपण 4 मणी घालणार आहे. आपण 4 मणी घातले. धागा सुईवर घ्यायचा, सुई गोल फिरवायची, पुन्हा धागा आपण सुईवर घ्यायचा आणि इथं आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. पुन्हा इथं आपण 3 डबल क्रोशेट घालणार. हे पहा, अशा पद्धतीने आपण आता इथं आपण 3 घालणार. त्याच्यानंतर इथं आपण जसं इथं केलं आपण 4 व्हाईट, 1 ऑरेंज, 4 व्हाईट असे आपण करून घेऊया. ही पण लाईन आपण पुरा करून घेऊया. मैत्रिणींनो, आपण आता ही चौथी लाईन कंप्लीट करून घेतली आहे. अशी लास्टपर्यंत कंप्लीट करून घेतली आहे. आता आपण याच्या पुढची लाईन बघूया. तर त्यासाठी मी धाग्यामध्ये हे पहा, सुरुवातीला 5 मोती, नंतर 1 ऑरेंज, पुन्हा 10 व्हाईट मोती, पुन्हा 1 ऑरेंज, पुन्हा 10 व्हाईट, 1 ऑरेंज असं करून घेतलेलं आहे. आता आपण धागा जोडून घ्यायचा. आता आपण इथं धागा जोडून घेणार. धागा जोडून आपण नॉट लावून घ्यायची आणि इथं आपण 3 डबल क्रोशेट घेणार. म्हणजे सुरुवातीला आपण 3 चेन घेणार, नंतरला आपण 2 डबल क्रोशेट, पुन्हा इथं 3
असं आपण 3-3 डबल क्रोशेट करून घेऊया। आता आपला 4 बंच मिळतील, कारण आपण इथं आधीच्या लाईनमध्ये 5 केलेले, आता 4 भेटतील आपल्याला। आता आपल्या इथं 4 बंच 3-3 डबल क्रोशेट तयार झाले आहेत। आता आपण धागा यातून काढून घ्यायचा। आता इथं आपण 10 मोती घेणार, सुरुवातीला 5 घेणार, नंतर एक ऑरेंज, नंतर 5, असे एकूण व्हाईट कलरचे 10 होतात आणि ऑरेंज कलरचा 1। आता आपली संख्या इथं मण्यांची वाढत जाणार आणि इथं आपली कमी होत जाणार। आता ह्याच्यानंतर आपल्या इथं 6-6 मोती घ्यायचे, मध्ये ऑरेंज एकच घ्यायचा आणि नंतर 6, ह्याच्यानंतर आपले 3 इथं होणार, म्हणजे इथं 1 कमी होणार, इथं 1 वाढणार, असं आपण 1 पर्यंत इथपर्यंत करायचं आहे। आता इथं काय करायचं, आपण धागा सुईवर घेऊन गोल फिरवायचा, पुन्हा धागा सुईवर घ्यायचा आणि इथं आपण डबल क्रोशेट घ्यायचा। पुन्हा आपण इथं 3-3 डबल क्रोशेट घेणार। इथून आपण धागा बाहेर काढायचा, इथून असा, आणि इथं आपण 10 मोती पुन्हा लावून घेणार, म्हणजे असे, आणि मध्ये एक ऑरेंज कलरचा, अशी आपण ही पूर्ण लाईन करून घेऊया। ह्याच्यानंतर आपल्या इथं 3 येणार, 1 2 3 येणार आणि इथं 6-6 मोती येणार, ती पण आपण लाईन करून घेऊया। असे 2 लाईन करून घेऊया आपण। मैत्रिणींनो, आपण आता ह्या पुढच्या 2 लाईन करून घेतल्या आहेत। आपण इथं 5 मोती आणि एक ऑरेंज कलरचा मोती, पुन्हा 5 मोती, आणि इथं आपण 4 बंच करून घेतले 3-3 डबल क्रोशेटचे, असं करून आपण ही लाईन कंप्लीट केली आहे। त्याच्यानंतरच्या लाईनमध्ये आपण इथं आपले 3 बंच आले 3-3 डबल क्रोशेटचे, आणि इथं आपले 6-6 मोती आलेले आहेत आणि एक ऑरेंज कलरचा, पुन्हा 6 मोती, पुन्हा इथं 3 बंच आले 3-3 डबल क्रोशेटचे, पुन्हा 6 मोती, एक ऑरेंज, पुन्हा 6, असं आपण ही लाईन कंप्लीट केली। त्याच्यानंतर आपल्या इथं 2 बंच आले 3-3 डबल क्रोशेटचे, आणि इथं आपले 7-7 मणी आलेले आहेत, एक ऑरेंज कलरचा, पुन्हा 7 मणी, इथं पुन्हा 2 बंच आले 3-3 डबल क्रोशेटचे, आपण 7-7 मोती घालून एक ऑरेंज, पुन्हा 7, असं आपण ही लाईन कंप्लीट केली आहे। आता आपण शेवटी इथं एक बंच होणार आपला, इथं आपले हे बंच कमी झालेत आणि हे मणी आपले मोती आपले वाढत गेलेले आहेत। तर आता आपण इथं 3 चेन करून घेतात धागा जोडून, इथं अजून 2 डबल क्रोशेट, म्हणजे 3 डबल क्रोशेट झाले, 3 चेनचा पकडून आता इथून आपण धागा बाहेर काढूया। आता इथं आपण 1 2 3 4 5 6 7, आता आपण 8 मोती घेणार आहे, 8 व्हाईट कलरचे मोती, एक ऑरेंज कलरचा, पुन्हा एक, हे पहा इथं आपले 1 2 3 4 5 6 7 8, पुन्हा ऑरेंज कलरचा 1 2 3 4 5 6 7 8, आता आपण 8 मोती आणि एक ऑरेंज कलरचा, पुन्हा 8, आता इथं आपलं 3 डबल क्रोशेट येणार, पुन्हा आपण इथून धाग्यातून पूर्ण धागा बाहेर काढून घ्यायचा आपल्या मोतीतून, पुन्हा आपण सेम तसंच करणार आहे।
आणि इथं आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार आहे। असं आपण पूर्ण लाईन करून घ्यायचे। हे आपण पूर्ण लाईन अशी करून घेऊया आणि याला असे गोंडे इथं आपण लावू शकतो, मणी लावून हे अशी आपण पूर्ण लाईन करून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, आपण आता ही पूर्ण लाईन तयार करून घेतले आणि असं आपलं तोरण हे तयार झालेलं आहे। आणि त्याला मी असे गोंडे लावून वरती मोती 6 मोती घातलेत आणि मध्ये एक ऑरेंज कलरचा मोती असं घालून खाली मी हे असे गोंडे लावून घेतले आहेत आणि अशा तऱ्हेने आपलं हे छानपैकी तोरण तयार झालेलं आहे। आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं। धन्यवाद।